आज रविवार होता. काव्याला ऑफिसला सुट्टीच होती. पण ती आज लवकर उठली होती. कारणही तसंच होतं. आज काव्याला पाहुणे बघायला येणार होते. पण तसा तिला जास्त काही इंटरेस्ट नव्हता. पण ती आपल्या आई-बाबांसाठी मुलगा पाहण्यासाठी तयार झाली होती. तिने आज पटापट सगळे कामे आवरून घेतली होती आणि इतर घरातील सर्व वस्तू तिने छान व्यवस्थित जाग्यावर ठेवल्या होत्या. तिने घर स्वच्छ छान सुंदर ठेवलं होतं. आता ती स्वतःचं आवरण्यासाठी जाते, कारण काही वेळातच घरी पाहुणे येणार होते. काव्याची आई, भाऊ देखील इतर कामात आवरण्यात व्यस्त होते. रविवार असल्याने सर्वजण घरीच होते आणि काही वेळातच पाहुणे आले. सगळ्या पाहुण्यांसाठी तिच्या काव्याच्या आईने आधी पाणी दिलं. तिकडे रूममध्ये काव्या आपली तयारी करत होती. पाहुण्यांसोबत सर्वांच्या औपचारिक गप्पा झाल्या आणि आता पाहुण्यांसाठी चहा घेऊन जायला आईने काव्याला सांगितलं. तसं तर काव्या एकदम बिनधास्त बोलकी मुलगी होती. पण आज तिच्या मनात एक भीती होती आणि तिचं हृदय धडधड करत होतं. पण तिला हे असं का होत आहे हे काही तिला समजत नव्हतं. त्यामध्ये आज तिने साडी घातली होती, त्यामुळे तिला अनकम्फर्टेबल वाटत होतं. पण ती तशीच घाबरत घाबरत चहा घेऊन गेली. तिने सगळ्यांना एक एक करून चहा दिला आणि शेवटी विहानला चहा देण्यासाठी ती पुढे गेली. तेव्हा विहान काव्याला पाहत होता. पण काव्याला मात्र वर मान करून बघण्याची हिंमत होत नव्हती, कारण की ह्या चहाच्या आधी तिला कधीच पाहुणे बघण्यासाठी आले नव्हते. पाहुणे बघायला येण्याची अशा कार्यक्रमाची तिची ही पहिलीच वेळ होती. नंतर काही वेळाने चहा पोहे झाल्यावर तिला समोर खुर्चीत बसायला सांगितलं. मग सगळ्यांनी तिला प्रश्न केले. ती सगळ्यांना अगदी छान उत्तरं देत होती. आता विहानची प्रश्न विचारण्याची वेळ होती. जसा विहानने प्रश्न विचारला तसं काव्याने त्याच्याकडे पाहिलं. त्या दोघांची तेव्हा पहिल्यांदाच नजरानजर झाली. विहान दिसायला एकदम हँडसम, रुबाबदार होता. त्याची उंचीही छान होती. त्याला पाहताच काव्या घायाळ झाली. तिला बघताक्षणी विहान खूप आवडला. विहानने तिला अगदी नॉर्मल प्रश्न विचारले. तुमचं नाव काय? तुमचं शिक्षण काय? तुम्हाला काय आवडतं? तुम्ही सध्या काय करता? फक्त एवढेच प्रश्न तिला विचारले. तेव्हा काव्याने त्याची उत्तरे दिली. नंतर काही मंडळींनी काव्याला विचारलं, तुला मुलाला काही विचारायचे प्रश्न असतील तर विचार. तेव्हा काव्याने नाही म्हणून मान हलवली. नंतर पाहुणे मंडळी निघून गेले. पाहुणे गेल्यावर सगळे काव्याला विचारत होते की मुलगा आवडला का? आपण होकार कळवायचा का? मग तेव्हा काव्या म्हणाली, ठीक आहे तसा, पण बाकी तुम्हाला जे वाटेल ते करा, आणि ती लाजूनच तेथून निघून गेली. तिकडे विहानला पण काव्या खूप आवडली होती आणि त्याने त्याचा होकार घरच्यांना पण सांगून टाकला होता की मला मुलगी पसंत आहे. त्यानंतर 2-4 दिवसापासून काव्या मुलाकडून होकार येण्याची वाट पाहत होती. पाहुणे बघण्याचा कार्यक्रम होता म्हणून तिचा भाऊसुद्धा कामावरून सुट्टी घेऊन आलेला असतो. मग तिने न राहून तिच्या भावाला विचारलं की दादा, पाहुण्यांकडून होकार आला की नाही? मग तिचा भाऊ म्हणाला, थांब, मी आत्ताच त्या मध्यस्थी काकींना फोन करून विचारतो. अगं, त्यांनीच तर तुझ्यासाठी हे स्थळ सुचवलं होतं आणि मुलाकडच्या मंडळींनी त्यांच्याकडेच काय तो निरोप दिला असेल. मग तिच्या भावाने त्या काकींना विचारलं तर त्या म्हणाल्या की त्या मंडळींनी नकार कळवला आहे आणि पुढे काहीच न बोलता सरळ त्यांनी फोन कट करून ठेवला. हे ऐकून काव्याला खूपच वाईट वाटलं आणि तिच्या घरातील सर्वांनाच, कारण विहानचं स्थळ सर्वांनाच पसंत होतं. पण आता त्यांच्याकडूनच नकार आला म्हटल्यावर पुढे ते काहीच करू शकत नव्हते. पण काव्या मात्र सारखा त्याचाच विचार करत होती, कारण तिने विहानसोबत लग्न करण्याची स्वप्ने रंगवली होती. तो तिला मनापासून आवडलेला होता. पण त्यांच्याकडूनच नकार आला असल्याने शेवटी तिने स्वतःला खूप समजावून तो विषय डोक्यातून काढून टाकला आणि आता तिने तिच्या कामावर, करिअरवर लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. काही दिवसांनी काव्याने पुन्हा नवीन उत्साहात कामाला सुरुवात केली. असेच काहीच दिवस निघून जातात. तिच्या घराजवळच राहणारी तिची बालमैत्रीण पल्लवीचं लग्न ठरतं. मुलगा शहरात राहणारा व चांगल्या पोस्टवर कामाला असतो. पल्लवीच्या लग्नाची तारीख ठरते, त्यामुळे तिच्यासाठी काव्या खूप खुश असते. पल्लवीच्या लग्नासाठी काव्याने ऑफिसमध्ये 4-5 दिवसांची सुट्टी घेतली होती. काव्या व तिची आई पल्लवीच्या लग्नाला जाणार असतात. तिच्या सगळ्या कार्यक्रमात काव्या तिच्यासोबत असावी असं पल्लवीला वाटत असतं. काव्या, पल्लवीची बालमैत्रीण, तिच्या लग्नात करवली म्हणून जाते. काव्या व तिची आई आलेले पाहून पल्लवीसुद्धा खूप खुश होते आणि तिला जाऊन मिठी मारते.
अगं मी केव्हापासून तुमची वाट पाहत आहे. चला लवकर आपल्याला जायचं आहे, असं पल्लवी काव्याला म्हणाली. हो नवरीबाई, आपण जाऊ की. पण तुला तर खूपच घाई झालेली दिसते आणि आज तर तू खूपच सुंदर दिसत आहेस. होणाऱ्या नवऱ्याला काय घायाळ करून टाकायचा विचार आहे की काय? त्यावर मग त्या दोघे देखील हसतात आणि आतमध्ये जातात आणि काही वेळाने सगळे जाण्यासाठी निघतात. काव्याने पण घरून येताना सर्व तयारी केलेली असते. काही वेळाने ते त्या जागेवर पोहोचतात आणि तेथेच नवरीच्या पाहुण्यांची राहण्याची सोय केलेली होती. सगळे तिथे गेलेले असतात आणि तेथेच हळदी, मेहंदी, लग्न असे कार्यक्रम होणार असतात. त्यासाठी छान तयारी देखील चालू झालेली असते. काव्याने छान लाईट पिंक कलरचा लेहंगा घातलेला असतो आणि त्याच्यावर मॅचिंग ज्वेलरीसुद्धा तिने घातलेली होती. ओठांना पिंक कलरची लिपस्टिक लावली होती. तिला पाहताच कोणी पण तिच्या प्रेमात पडेल अशीच ती आज छान दिसत होती. त्यानंतर पुढचे सर्व कार्यक्रम छान पार पडले. दुसऱ्या दिवशी लग्न असतं. त्याची पण जय्यत तयारी चालू असते. लग्न व लग्नातील विधी पाहून काव्याला कुठेतरी मनात विहानचा विचार येत असतो. ती विचार करते की जर त्यांनी होकार कळवला असता तर कदाचित आपलंही असं छान लग्न पार पाडलं असतं. विहानाने मी पण आयुष्यभराचे सोबती झालो असतो. पण इतक्यात तिला कोणीतरी आवाज दिला आणि ती भानावर आली. पल्लवीचं लग्नाचे सर्व विधी पार पाडतात आणि लग्न सोहळा संपन्न होतो. मग रात्रीच्या त्याच गाडीने सर्वजण घरी परत येतात. पल्लवी तिच्या सासरी जाते. तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात होते. पाठवणीच्या वेळी खूप रडते. काव्या व पल्लवी एकमेकींच्या गळ्यात पडून रडतात, कारण आता त्यांची रोज भेट होणार नव्हती. लग्नावरून आल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशीपासून काव्या पुन्हा ऑफिसला जायला निघते. सर्वांचे दैनंदिन रुटीन चालू होते. त्यानंतर साधारण 15-20 दिवसानंतर काव्यासाठी पुन्हा एकदा दुसरं स्थळ येतं. पण काव्या मात्र हे स्थळ पाहण्यासाठी साफ नकार देते. तेव्हा तिची मनस्थिती पाहता घरचे देखील तिला जास्त जबरदस्ती करत नाहीत. पुढच्या काही दिवसात काव्याला ऑफिसच्या कामासाठी पुण्याला जायचं असतं. तेथे पुण्यातील बऱ्याच ऑफिसमधील कर्मचारी येणार असतात. सर्वांची मीटिंग व चर्चा होणार असते. त्यामुळे काव्यालाही तिकडे जावं लागतं. काव्या व तिच्यासोबत काम करणारे सर्वच जण ऑफिसच्या गाडीतून पुण्याला जातात. ते रात्री उशिरा तिकडे पोहोचतात. त्यानंतर लगेचच फ्रेश होऊन जेवण करतात, कारण दुसऱ्या दिवशी सकाळीच त्यांच्या ऑफिसची व पुण्यातील इतर ऑफिस कर्मचाऱ्यांची मीटिंग असते. सर्वजण आपापली तयारी करून हॉटेलमधील एका मोठ्या हॉलमध्ये येतात. मीटिंगला सुरुवात व्हायला अजून 5-10 मिनिटे बाकी असतात. सर्वजण हळूहळू आत येतच असतात. काव्या व तिची टीम एकत्र चर्चा करत असतात. तेव्हा काव्याची अचानक नजर समोरून येत असणाऱ्या एका मुलावर पडते. एक रुबाबदार व्यक्तिमत्व असणारा मुलगा समोरून येत असतो आणि तो दुसरा तिसरा कोणी नसून काव्याला बघायला आलेला विहानच असतो. काव्या त्याच्याकडे भान हरपून पाहत असते आणि पुढच्या एका क्षणी विहानची देखील नजर काव्याकडे जाते. पण कोणीही एकमेकांशी काहीच बोलत नाही. सर्वजण आपापल्या सीटवर जाऊन बसतात आणि मीटिंग व डिस्कशनला सुरुवात होते. साधारण 2 ते 3 तासानंतर मीटिंग संपते. त्यांचा थोड्या वेळासाठी ब्रेक असतो. ब्रेकनंतर पुन्हा एक मीटिंग असते व रात्री ते परतणार असतात. त्यानंतर सर्वजण आपापसात चर्चा गप्पा मारत असतात. काव्या काही वेळ तेथे थांबते, पण तिथे तिला अवघडल्यासारखं वाटत असतं, म्हणून ती थोड्या वेळासाठी बाहेर जाते. तेव्हा विहानसुद्धा तिच्या मागे जातो. काव्या डोळे बंद करून शांत एके ठिकाणी बसलेली असते. इतक्यात तिला पाठीमागून कोणीतरी आल्याचा भास होतो, म्हणून ती पटकन उठून मागे वळून बघणार. इतक्यात विहान तिच्या जवळ येऊन बसतो व तिलाही तेथेच बसायला सांगतो. तेव्हा तिचं हृदय अजूनच जास्त धडधड करायला लागतं. काव्याच्या तोंडातून तर शब्दच बाहेर येत नव्हते. तिला काय बोलावं हे सुचतच नव्हतं. तरी पण ती म्हणाली, तुम्ही इथे कसं काय? म्हणजे तू अजून ओळखतेस मला? विहान म्हणाला. तिला काय बोलावं हे सुचत नव्हतं. पुढे विहानच बोलला, मला तुम्हाला एक विचारायचं आहे. काव्या बोलते, काय विचारायचं आहे आणि कशा संदर्भात? काव्या प्रश्नार्थक नजरेने त्याच्याकडे पाहते. तेव्हा विहान बोलतो, काव्या तू तर अशी रिॲक्ट होत आहेस की जसं काही तुला काहीच माहिती नाही. प्लीज विहान, तुम्ही असं कोड्यात बोलू नका. जे काय आहे ते एकदम सरळ आणि सोप्या भाषेत मला सांगा. बरं सांगतो. मला एक सांग की तुला असं माझ्यात काय कमी वाटलं की त्याच्यामुळे तू मला नकार दिला? मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की तू कोणत्या कारणांमुळे मला नकार दिला होतास? अहो पण मी तर नकार सांगितलाच नाही आणि नकार तर तुमच्याकडून आला होता.
खरं तर मला तुम्ही बघताक्षणी खूप आवडला होता. मला तुमच्यासोबत लग्नही करायचं होतं. पण नकार तुमच्याकडून आला मग आम्ही तरी काय करणार? आता नकळत तिच्या तोंडातून निघालं की तुम्ही मला खूप आवडता. हे ऐकून विहानच्या चेहऱ्यावर एक छानसं हसू आलं आणि ती पण जरा लाजलीच आणि तेथून पटकन निघून गेली. आणि तिने तिच्या भावाला फोन केला आणि इकडे काय घडलं ते तिने सगळं तिच्या भावाला सांगितलं. तिकडून तिचा भाऊ म्हणाला की त्या काकींनी मग असं का केलं? तिचा भाऊ पण खूप चिडला होता. तिचा भाऊ म्हणतो की काव्या, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस आणि खरं कारण काय आहे ते मी नक्की शोधण्याचा प्रयत्न करतो. पण मला तुझ्या आवाजावरून असं वाटते की तुला विहान खूपच आवडलेला दिसतोय. तिचा भाऊ आता तिची मस्करी करत होता. दादा, काय तू पण बोलतोस? बरोबर नाही का बोलत? आणि तिने फोन ठेवून दिला. आता काव्याला फार मोकळं मोकळं वाटत होतं. विहानसोबत बोलून एकदम तिचं मन प्रसन्न झालं होतं. कारण विहान तिला पाहून गेल्यापासून आणि त्याचा नकार ऐकल्यापासून तिला कायम अस्वस्थ वाटायचं. पण आज तिला एकदम रिलॅक्स वाटत होतं. पुढच्या काही वेळातच सर्वजण पुन्हा हॉलमध्ये एकत्र आले आणि पुढच्या मीटिंगला सुरुवात झाली. तेव्हा हॉलमध्ये विहान व काव्या अधूनमधून एकमेकांकडे पाहत होते. काही वेळातच मीटिंग संपते आणि रात्रीचं जेवण करून काव्या व तिची टीम ऑफिसच्याच गाडीने परतणार असतात. सर्वजण एकत्र जेवण करायला बसतात. काव्या व विहान एकमेकांच्या शेजारीच बसलेले असतात. तेव्हा विहान तिला प्रश्न करतो की तू काल काय म्हणत होतीस की मी तुला आवडलं आहे? त्यावर काव्या काहीच न बोलता फक्त एक गोड स्माईल देते आणि विहानला म्हणते की तुम्ही जे काही सांगितलं ते मी सर्व माझ्या भावाला म्हणजे दादाला सांगितलं आहे. मला नाही माहिती की त्या काकींनी परस्पर नकार का दिला आहे आणि याउलट त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं की तुमच्याकडूनच नकार आला आहे आणि म्हणूनच आता माझा दादा ते उत्तर शोधून काढेलच, कारण की त्यांनी कशासाठी नकार कळवला आहे. त्यानंतर सर्वांचे जेवण होते व प्रत्येकजण आपापल्या टीमसोबत ऑफिसच्या गाडीत जाण्यासाठी निघतात. तेव्हा विहान व काव्या थोडे नाराजच असतात, कारण यानंतर या दोघांना पुन्हा कधी असं भेटता येईल हे माहिती नव्हतं. त्या दोघांना एकमेकांचा सहवास खूप आवडलेला होता. हा विचार करून विहान खूपच नाराज होतो. थोड्या वेळानंतर त्याच्या मोबाईलवर त्याच्या बाबांचा फोन येतो आणि त्याचे बाबा म्हणतात की विहान, आपण गेल्या काही दिवसापूर्वी ज्या मुलीला पाहायला गेलो होतो त्यांच्याकडून होकार आला आहे. कोण बाबा? काव्या का? हो. आणि पण अचानक कसा काय होकार आला हे मला काही समजलं नाही, विहानच्या बाबांनी आश्चर्याने विचारलं. मग त्याने तेथे जे काही घडलं आणि काव्याची कशी भेट झाली आणि तिने तर नकार सांगितलाच नव्हता, तर मध्यस्थी काकूंनी त्या परस्पर नकार कळवला होता. पण त्यांनी असं का केलं हे अजून त्याला माहिती नव्हतं. जे काही घडलं ते त्याने वडिलांना सांगितलं आणि तो बाबांना म्हणाला की तुम्ही पण होकार सांगा. हो बोलून त्याच्या बाबांनी फोन ठेवला. त्यानंतर काव्या काही तासांच्या प्रवासानंतर आपल्या घरी आली. दुसऱ्या दिवशी काव्याच्या वडिलांना विहानच्या वडिलांचा फोन आला आणि त्यांनी त्यांच्याकडून होकार कळवला होता. त्यामुळे विहान व काव्या दोघेही खूप खुश होते. त्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही कुटुंब एकत्र भेटतात. त्यांच्यात त्या मध्यस्थी काकूमुळे झालेले गैरसमज दूर होतात आणि दोन्ही कुटुंबाच्या संमतीने काव्या व विहानची लग्नाची गाठ बांधली जाते. त्यामुळेच सर्वजण खूप आनंदी होतात. लग्नाची तारीख देखील जाहीर होते. शेवटी काय, तर लग्नाच्या गाठी ह्या स्वर्गातच बांधल्या जातात, हे खरं आहे. म्हणूनच तर जे आपल्याला भेटणार आहे ते कसंही काहीही करून भेटतातच. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.